नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगमध्ये आपला लाईव्हचा साऊंड ऑपरेट करण्याचा हा ब्लॉग आहे आणि विषय असा आहे की आजच्या तारखेमध्ये आपल्याला साऊंड नेऊन फिट करायचा होता त्या जागी। तर विषय असा झाला आहे की रात्रात एवढं पाणी पडलं आहे की ती पाणी पडल्यामुळे पूर्ण राष्ट्रीय महामार्ग असो किंवा आपल्या जिल्ह्याला जोडणारा रस्ता असो, तालुक्याला जोडणारा रस्ता असो, पूर्ण रस्ते पाण्याने ब्लॉक झाले आहेत। तर विषय आता हे आमच्या गावातलाच आहे। ही ब्रिज जी आहे आमच्या गावामधून रेल्वे लाईन जाते। ते तुम्ही कधी ट्रॅव्हल केले असाल तर मनमाड मुदखेड जंक्शन हे ट्रॅव्हल कधी केले असाल तर तुम्हाला त्या मार्गामध्ये ही ब्रिज दिसेल। तर मुदखेडच्या जवळपास आमचं गाव आहे। तर हे मेन रस्ता आहे, भुयारी मार्ग नवा झालेला आहे। याचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता मध्ये हे बाहेरून आलेली गाडी आहे, आपली नाही आहे। तर पाहत आहे की पाणी किती आहे त्या ब्रिजमध्ये। आता मला तर वाटणार नाही की आपली पिकअप या ठिकाणाहून जाईल, कारण पाणी भरपूर पडलेले आहे आणि चालू पण आहे। तर मोठाच प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते रस्ताच पाहण्यासाठी, गाडी जाते की नाही पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। तर हे दृश्य पाहू शकता, अशा प्रकारे झालेलं आहे आणि पाणी पण चालू आहे आणि त्या कमिटीचा पण फोन येत आहे की लवकर या, कारण सामान फिट करायचं आहे, आम्हाला काम आहे त्यांचं काही पण असो। आपलं जबान होती आपली की बाबा सामान फिट करायचं होतं। या ठिकाणी मुदखेडची जी आर्मी आहे त्यांचा पण ट्रक या साईडनं आला होता, कारण जे मेन हायवे होता त्याचं काम चालू असल्यामुळे तिथे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तिथला रस्ता वाहून गेला। त्यामुळे या ठिकाणाहून मुदखेडला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु या ठिकाणाहूनही या आर्मीचा ट्रक गेला नाही मित्रांनो, कारण पाणी भरपूर होता। तर विषय असा झालेला आहे आणि पाण्यामध्ये साऊंड जोडणं पण रिस्की आहे आणि चिकचिकपणा पण जास्त येतो, कारण साऊंडमध्ये पाण्याचा लई मोठा घाटा असतो, कारण पाणी साऊंड लाईनला खतम करून टाकते। त्या विषय असा भरपूर झालेला आहे आणि पाहू शकता तर या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे। तर आता सरळ आपण जाऊया घराकडे। तर पूर्ण रस्ता आपल्या आपण या ब्लॉगमध्ये ट्विस्ट आलेला आहे। पुढे विषय असा आहे की ही गाडी सोलापूरहून आली होती नांदेडला। तर ही गाडी जे ऑनलाईन फॉर्म भरतात शेतकरी मोटर्ससाठी, जी सोलार योजना आलेली आहे केंद्र सरकारकडून या किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, तर रातोरात ट्रॅव्हलकडून ती गाडी आली इकडे आणि त्यांना सांगितलं गाव लोकांनी की बाबा तुम्ही याच्यातून गाडी घालू नका, कारण पाणी भरपूर आहे, आयचर तुमचं जाणार नाही। परंतु त्या ड्रायव्हरनी काही विचार केला नाही। तर या ठिकाणी बघू शकता हा सोलर आहे, पूर्ण सरळ गाडी डायरेक्ट पाण्यामध्ये घातली आणि पाण्यामध्ये घातल्या लगेच ती गाडी बंद पडली। 15 ते 20 मिनटं गाडी पाण्यामध्येच उभी होती। तर गावामध्ये त्यांनी जे ट्रॅक्टरचं भाडं आहे ते देऊन या ठिकाणी ट्रॅक्टर बोलवला आणि रिवर्स गाडी पुन्हा जे टोचन लावून ओढून बाहेर काढली। तर हे पाहू शकता, त्यांना सांगितलं होतं गाव लोकांनी बाबा तुम्ही घालू नका, कारण गाडी जाणार नाही, कारण भरपूर गाड्या येऊन परत गेलेल्या आहेत। कारण ही गाडी रस्ता नसल्यामुळे या साईडनं आली, जे तालुक्याला जोडणारा रस्ता होता ते बंद झाल्यामुळे तिथल्या लोकांनी सांगितलं बा या ठिकाणून पण जाण्याचा एक रस्ता आहे। तर या ठिकाणी रेल्वे पण पाहू शकता त्या ब्रिजवरूनच चाललेली आहे। रेल्वेचा मार्ग मोकळा झाला, परंतु आमच्या गावाला हा पाण्याचा मार्ग मोकळा झाला नाही। आता कमीत कमी 1 महिना या ठिकाणी पाणी असंच साचून राहणार। असतात भोग सोसायला लागतात, शासन होय खिचडी झाली महाराष्ट्राची पूर्ण नेते लोकांनी करून टाकली, काही नाही सोसावं लागते, कोण आपलं बघणार, काही विषय नाही। चला जाऊया आता साऊंडकडे आपल्या आणि बघूया पुढे अजून कुठं अडचण येते आपल्याला कोण्या फुलापाशी। अजून एक कहाणीमध्ये मोठाच ट्विस्ट आलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये। विषय असा आहे की मुदखेड आहे आपल्या गावावरून कमीत कमी 10 किलोमीटर। तर 10 किलोमीटर असल्यामुळे आणि पाणी पण भरपूर पडल्यामुळे तेच 10 किलोमीटर आम्ही ती ब्रिजमध्ये पाणी भरल्यामुळे तिथून 10 किलोमीटर पडते त्या ब्रिज खालून गेल्यानंतर। तर ते ब्रिज बंद असल्यामुळे आम्ही 20 किलोमीटर रन काटून मुदखेडच्या जवळच येऊन पोहोचलो मित्रांनो, कारण ही मुदखेडची नदी आहे, सीता नदी म्हणतात या नदीला। तर या ठिकाणी मुदखेडला पोहोचलो आणि ते बघू शकता की मुदखेडला पाणी साचून बसलेलं आहे। तर गावाच्या बाहेर निघालो, गावातला रस्ता चालू नव्हता, परंतु तरीही लांबून आलो। तरी आता मुदखेडच्या तोंडाला येऊन थांबलो मित्रांनो, ते पाहू शकता मुदखेड पोहोचलो आहे मुदखेडच्या तोंडाला। परंतु आता विषय असा आहे की इथून पण गाडी जाणार नाही, फक्त 1 किलोमीटर राहिला आपल्याला साऊंड त्या जागेवर नेण्यासाठी। तर पाण्यानं आपला पूर्ण रस्ता अडवलेला आहे।
कारण पाण्यानं सर्वात मोठा घोटाळा केला आहे. तर बघूया आता सुटल्यानंतर जाऊ शकतं. त्या दिवशी साऊंड जोडला नाही मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आल्या आणि साऊंड जोडल्या आणि साऊंड जोडते त्या पाण्याने बेजार झाल्यामुळे साऊंड जोडताना ब्लॉग काढला. मित्रांनो, तर आज आपला सेकंड ब्लॉग आहे. तर त्या ब्लॉगमध्ये आपण डीजेचं बोललो होतं, ते कॉम्पिटिशन होतं. तर आज आपण जे आपलं रेग्युलरचं काम आहे, जे साऊंड ऑपरेटिंग करणं, तर आजचा विषय असा आहे. तर काल पाणी म्हणजे तारीख कालची होती 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरला आम्ही घरून निघालो. विषय असा झाला की रस्त्याने येते वेळेस पाणी म्हणजे आता आमच्या नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात आम्ही हा सध्या. तर विषय असा झाला की मुसळधार पाणी म्हणजे अतिवृष्टीचा इशारा होता आणि हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी पाहू शकता. या महाराणामध्ये आले आहेत आम्ही. तर हा संदलचा कार्यक्रम आहे मुदखेडला. तर आम्ही हे 15 दिवसापूर्वीच बुक केला होता आणि पाणी आज तर मुसळधार चालूच होतं आणि काल हे इतकं पडलं की 20 किलोमीटरचा रन तयार करायला पण म्हणजे जायसाठी बहुतेक 15 किलोमीटर रन करण्यासाठी आम्हाला 50 किलोमीटर लांबून यावं लागलं. कारण सगळे जे मेन नॅशनल हायवे होते, राष्ट्रीय मार्ग होते, ते सर्व बंद झाले होते पाण्यामुळं. कारण सर्व ते ब्रिज जे आहेत, नदी आहेत, ते सर्व त्या रस्त्यावर जे पाणी आल्यामुळं आम्हाला रस्ता कोणताही भेटला नाही आणि कार्यक्रम पण लवकर होता. तर कसं तरी करून आज पोळा आहे, म्हणजे आज तारीख 2 सप्टेंबर, आज पोळा आहे. तर गावातला पोळा सोडून देऊन आज जे आपलं काम आहे लाईव्हचं साऊंड ऑपरेटिंगचं करण्यासाठी आम्ही बघू शकता या ठिकाणी आलो आहोत. तर विषय आहे आजचा कार्यक्रम संदलचा आहे. काल आपल्याला साऊंड फिट करायचा होता, परंतु काल आल्या काहीतरी हळदीमध्ये आणि इथंच राहिल्या आणि आज कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि मेन म्हणजे तेवढं का आता साऊंड ऑपरेटिंग करण्याची गरज नाही आहे. रात्री कवालीचा कार्यक्रम आहे, ते करण्यासाठीच मेन कार्यक्रम तेच आहे. फक्त आता लावून दिलेलं आहे जे माईक टेस्टिंग जे पट्टी जमा करत आहे ते. तर ते आता चालू आहे आणि सर्व आम्ही पसारा जोडले आहे. हे आमचे मेन ऑपरेटर मिडल रेंजचे ओंकार भांगे. दिस इज डीजे बॉय, डीजे ऑपरेटर भांगे. आय एम ओनर ऑफ साऊंड रॅम्बो वायटी प्लस डीजे अँड खंबाळकर साऊंड. तिकडे आले आहेत आम्ही आणि बघू शकता की हर ठिकाणी पाणी होतं, परंतु हा आता माळावरती कार्यक्रम आहे. किती जरी पाणी पडलं तर विषय असा आहे की इथं पाणी जमा होणार नाही. आणि आता जेवण करून आलो, जेवण जास्त झालं पण आता ब्लॉग काढायचा विचार केला, जरा काहीतरी ब्लॉग काढून आता विषय बनवा. पाण्याची बॉटल आहे सगळं बस. ओके, हे पाहू चालू झालंय. तर हे माहोल आहे, वरचा माळावून तुम्हाला दिसू शकतो सगळा. तर या ठिकाणी तुम्हाला मागची साईड ठिकाणी जत्रा पण आहे आणि पब्लिक पण आहे आणि हे देवाचं मंदिर जे पीर साहेब आहेत जे त्यांचं मंदिर आहे, ते मस्जिद म्हणतात त्याला त्याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी बघू शकता पब्लिक या ठिकाणी पाण्यामुळं कमी आलेली आहे, कारण भरपूर असं पाणी पडलेलं आहे मुदखेड या तालुक्यामध्ये. तरी आपलं काम होतं म्हणून आपल्याला सेटअप तर जोडावंच लागलं. परेशानी भरपूर झाली, साऊंड काढावं लागला, जोडावं लागला, काढावं लागला, जोडावं लागला, सगळ्या झाल्या गोष्टी. आणि आता नेमकंच आता जेवण झालेलं आहे आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे. वॉटरप्रूफचा मंडप आहे, परंतु तेवढाही मोठा नाही की त्याच्यामध्ये एक 500 म्हणा 1000 पब्लिक बसू शकेल. तर छोटाच आहे. आपली सिस्टम तेवढी जोडली आहे, तुम्हाला ते पण दाखवणार आहे. तर या ठिकाणी पब्लिक पाहू शकता, पोलीस बंदोबस्त आहे भरपूर, कारण या ठिकाणी गर्दी तर जास्तच होणार आहे, कारण आता तर सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता ते 4 वाजलेले आहेत. खेळ अभी तर बाकी आहे, बोलते वैसा मगर अभी 4 बजे है अभी आलेला आहे. आणि मग तर पाहू शकता तिकडेच पाणी तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी पाहू शकता पाणी आहे बघा, जास्त तुम्हाला दाखवायची पण गरज नाही, इथूनच तुम्ही पाहू शकता पाणी आहे. कारण सर्व रस्ते बंद झाल्यामुळे जास्त परेशानी झालेली आहे साऊंड जोडण्यामध्ये. तर विषय असा आहे की या ठिकाणी आपण 4 हॉर्न्स म्हणजेच भोंगे लावलेले आहेत आणि 4 12चे 15 लावलेले आहेत, 2 मॉनिटर्स लावलेले आहेत आणि बाकीचे जे आपले मशीन्स लागतात ते सर्व जोडून कंप्लीट झालेलं आहे. आणि रात्री आहे कवालीचा कार्यक्रम, ते पण ऑपरेट होणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवणार काय काय पोझिशन आहे इथलं सर्व. तर भेटूया पुढच्या आता टाइम मध्ये काय काय होणार. असं झाला भावांनो, तर मी साऊंडच्या थोडं बाहेर गेलतो आणि थोडं माईकचं तेवढं काम चालू होतं. त्यांनी आम्ही सांगलं होतं की बाबा तुम्ही तिथे थांबा, कारण आता गर्दी होणार आहे, काय प्रॉब्लेम येऊ नये साऊंडचा. त्या माकडाला सांगलो, परंतु ते कोणीकडे गेलेत पता नाही. फोन लावलाय तर दुसऱ्या एका पोराने सांगितले तुमचे 2 पोरं ते वरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, ते नेमकं शानिंग करतायत काय. तर आता पुढे बघूया, तिथे आहे दिसाले तिथून मला दूर, हे पाहू शकता. तर बघा तिथे थांबलेत बघा, दाखवत तुम्हाला. आता ह्याच्यावर जाऊन मॅटर झालंय काय.
मागे थांबले बघा पोरायच्या. बघा इकडे हे शाने येऊन गार खंदा आहेत. याला जाऊन विचारतो तुम्हाला माकडं बसायला काय झालं होय रे. आणि तुम्हाला मी काय सांगलो होतं. अरे बापू तिथं गर्दी आहे, पब्लिक वाढाली, तुला मी साऊंड पशी थांब म्हणलं नव्हतं काय. शिट्टी मारायला म्हणून तर इकडे आलो की. मग शिट्टी मारायला मग तुला घराला बसले का तिथं. आहे ना, मी आवाज बघायला आलो, याचं काम काही नव्हतं. हे आले इकडे, मी आवाज फक्त बघायला आली वरी. मग तू कशाला आला सोरी. शिट्टी मारू लागला म्हणून मी इकडे शिट्टी मारायला. मग तू ऑपरेटर कशाचा शिट्टी मारायला तर. काय म्हणतो मी शिट्टी मारतो म्हणलं, ते शिट्टी आली इकडे बघायला आलो मी. म्हणजे त्याच्या भुंग्यात बघायला हे आवाज चक्र आहे. मी आलो वरी, म्हणजे वरी माळावर आवाज आला वरी आले. काय म्हणजे आता ते मला माणसं फोन लावायचं माईक पशी कोण नाही म्हणून काय. मी तिथं लाऊड वाढून दिलंय बरोबर. ते पण याला विचारू सकट आलेला आहे. आवाज बघायचं वरी, तू तुझं थांब. हे मया मागत चालू. मग तुम्हाला आम्ही आणलंय कशाला इथं. दोन माणसं लावलीत कशाला. याचं तर मला माहिती नाही. कवा निघून आले इकडे माझं चोट. असंच बोलते कधी पण. आणि हे मलाच म्हणाले शिट्टी मारायला. मी आवाज बघायला वरी आलो. तुझं काय काम होतं का वरी होत असतो बापू. बघा असं बनतीये. नाही तुमच्या दोघाला लई खाणं झाले म्हणा की आता. नाही मग चला खाली, चला खाली, चल खाली. गाणं म्हणजे हो तुम्हाला आणलंय कशाला एवढ्या पाण्यामध्ये पूर आलाय इथं. लोकायला घराच्या बाहेर निघायला चले, घराच्या बाहेर निघायला चले लोकायला. आणि तुम्ही गाणं म्हणजे इकडे हिंडाल्या का. माझी काही चूक नाही त्याच्यामध्ये, याची चूक आहे. इथं लोक बॉम्ब मारतील की इथं कशाला आपल्याला 15 दिवसापासून सांगले. घरी असलं तर आम्ही बाहेर निघत नव्हत्या माहिती आहे. हा मग पाणी एवढं आले, लोक घरात होता, आपण साऊंड घेऊन इतक्या दूर आल्या. चला खाली. बाकी डमडम काय गाण मंचाला आम्ही येऊन बसले. आता जे मेन आपलं ठिकाण आहे त्या ठिकाणी साऊंड ऑपरेटिंग करायचे. तर विषय असा आहे की जे मेन गणपती संदल होता तो जवळ आलेला आहे. अगोदर काही जास्त काम नव्हतं, आता जे मेन आहे तर याला बसलो ते आत्ता आले बघा. आता आलं हिंडायला गेलं तर तिथे बघू शकता. तर या सपोर्टिंगला हवा चेक करायला गेली. गाडीची पंक्चर झाली म्हणा. आपली गाडी त्या साईडला लावली का. लावली रे. तर बसल्यात तिघे बी येऊन. तर आज यूज मध्ये काय आणले ते बघूता. काय आज लावलं सगळे बघूया आपण. तर हे बघू शकता तुम्हाला पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे DJ Plus. तर हा मिक्सर लावला आहे तोपर्यंत हे पण चांगलं आहे. आणि यालाच काही प्रॉब्लेम झाला ऐन वेळेस तर म्हणजे एक स्टॉक म्हणून, कारण पाण्याचे रस्ते बंद असल्यामुळे अचानक आणण्यासाठी प्रॉब्लेम जाते म्हणून आपण या ठिकाणी बघू शकता. आपला साऊंड क्लबचा सिग्नेचर आहे 22. हा पण मिक्सर सोबत ठेवलेला आहे. जर काही प्रॉब्लेम आला रात्रीच्या वेळी तर हा मिक्सर काढून हा मिक्सर लावायचा. तर व्होल्टेज पण बघू शकता आपला 250 ॲक्युरेट आहे. व्होल्टेजचा प्रॉब्लेम नाही इथं. एवढं मारहाण असून पण व्होल्टेज नंबर 1 आहे. आणि या ठिकाणी 4 हॉर्नसाठी मग आपल्या भुंग्यासाठी 250 वॅटची मशीन. त्याच्यानंतर या ठिकाणी 4ची मशीन आहे म्हणजे NX ऑडिओ आणि अराउंड 4000 वॅटची मशीन आहे. एवढंच सर्व सामान आज लावलेलं आहे पेमेंटच्या हिशोबानं. तर पेमेंट किती घेतलंय किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा की किती घेतले पाहिजे. एवढ्यासाठी आपण घेतले लास्टला सांगणार आहे मी किती घेतले. तर हे सर्व काम झालेलं आहे. तर संदल जवळ आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता. थोडासा तुम्हाला मोमेंट दाखवतो तर तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी जे मेन माणसं आहेत ते आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. सबको तो आपका फुल मौका मिलेगा, पूरा मौका मिलेगा. कोई भी गड़बड़ ना करे, सब आराम से उठा लो. जावेद भाई मिर्ची वाले श्याम जो ऑपरेटर मदीना नगर रेलवे स्टेशन मुखेड़, इनके तरफ से खाने का इंतजाम रखा गया है. संदल चढ़ने के बाद जावेद भाई के होटल में खाने का इंतजाम रखा गया है. जावेद भाई मिर्ची वालों की तरफ से
15 मिनिटाचा कार्यक्रम होता तो आता पार पडलेला आहे. 15 मिनिटं होते, 15 मिनिटं कंप्लीट झालेले पाहू शकता. 15 मिनिटं झालं. उभं टाकूनच आहे ते 1 2 3 उभं टाकून ते पार पडलेलं आहे. आता पुढे जाऊन आ चुके हैं हम खाना खाने के लिए. तो प्रोग्राम स्टार्ट होने वाला है, इसलिए हम आप खाना खाने के लिए आए. देख सकते हैं यहाँ पर हमारी खिचड़ी, मुदकर की फेमस खिचड़ी है. कहाँ पर भी मुदकर में आओ तो खिचड़ी बोलने का तो कभी भी अच्छी मिलेगी. देख सकते हैं आप. तो ये हम खाना खाने के लिए बैठे हैं क्योंकि प्रोग्राम से पहले खाना खाना पड़ेगा. पोट पूजा तो सब पूजा है, खाने कुछ नहीं तो क्या करेंगे. खाना खाने वाले उसके बाद स्टार्ट करने वाले प्रोग्राम. खाना हो चुका है तो हम खाना खा के बैठे थे सिस्टम पे. काय झालं मग तर जेवण झालं, सिस्टम येऊन बसल्या. लाईव्ह साठी हा मिक्सर जोडलेला आहे कारण आपण याच्यावर आपला हात साफ झालेला आहे आणि याच्यातलं आपल्याला सर्व काही माहीत असल्यामुळे छोटा मिक्सर ऍडजस्ट करायला असं वाटत नव्हतं त्याच्यावर काय करा. तर मिक्सर लावलेला आहे साऊंड क्राफ्टचा आपल्याकडे रेग्युलरचा आणि त्याच्यावरच आपण आजचा लाईव्ह प्रोग्राम करणार आहोत. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. एक महत्वाचं म्हणजे 2 दिवसापासून या कार्यक्रमाच्या मागे लागलेला धिंगाणा म्हणजे मागे पाणी पाहू शकता. पाणी पडत आहे, पाहू शकता. पाणी पडत आहे. पाणी असं पडत आहे की ते एक तर मोठंही नाही, छोटंही नाही, लोही नाही, काहीच नाही. की पिचकारीचा फवारा मारल्यासारखं पाणी पडत आहे. काय पता नाही कार्यक्रम कसा होऊ शकेल किंवा होणारच नाही, होईलच काय गॅरंटी नाही. बसण्यासाठी जागा नाही जास्त, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो कार्यक्रम. तर बघू काय होते ते मित्रांनो. तर पुढे 2 मिनिटानंतर 1 घंट्यात. मेरा सामने मैं नमाज कौन जाने जा रहे हैं, जरा हाथ ऊपर उठाइएगा. क्या बात है, आप बहुत सुनते हैं आप माशाल्लाह. ये बात है. मेरे नबी से मेरा रिश्ता, मेरे नबी से मेरा, क्या होगा तेरा हाल मैं तमाशा. ये खिलाड़ी खेल तो ऐसा खेल, ये खिलाड़ी खेल तो ऐसा खेल. इरफान की दरिया में मुझको, इरफान की दरिया में मुझको. कुर्बान जाएगा साहब, क्या शेर है ये. इरफान की दरिया में मुझको, इरफान की दरिया क्या नमाज हमारी नमाज Allah